आज देशाचा 77वा प्रजासत्ताक दिन. दिल्लीत राष्ट्रपतींकडून ध्वजवंदन. कर्तव्य पथावर भारतीय सैन्याच्या सामर्थ्याचंही जोरदार प्रदर्शन. कर्तव्य पथावर भव्य परेडचं आयोजन. विजय चौक ते लाल किल्ला परेड पडली पार. 77,000 प्रेक्षकांनी कर्तव्य पथावरील परेड अनुभवली. कर्तव्य पथावर आज ऑपरेशन सिंदूर मधील पराक्रमाचं दर्शन. फ्लाइंग पास्ट मध्ये ऑपरेशन सिंदूर मधील लढाऊ विमानांनी घेतला भाग. वंदे मातरमचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव. यंदाच्या परेडची थीम वंदे मातरमची 150वी वर्षपूर्ती कर्तव्य पथावर साजरी. वंदे मातरमची सर्व 6 पदं चित्ररथात दिसली. यंदा इंडिया गेटवर गणेशोत्सव. आत्मनिर्भरतेचं प्रतीक या संकल्पनेवर आधारित चित्ररथ. महाराष्ट्राच्या भव्य चित्ररथानं साऱ्यांचंच लक्ष घेतलं वेधून. कर्तव्य पथावर शौर्य, संस्कृती, सामर्थ्याचं प्रदर्शन. लष्करी महिलांच्या बुलेटवर कवायतीही. यंदा कर्तव्य पथावर 30 चित्ररथ आणि 10,000 पाहुणे हजर. तब्बल 77,000 प्रेक्षकांनी याची देही याची डोळा अनुभवली कर्तव्य पथावरील परेड. कर्तव्य पथावर एक भारत श्रेष्ठ भारत संकल्पनेवर आधारित नृत्य. देशभरातील हजारो कलाकारांकडून नृत्याविष्कार. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून राष्ट्रीय युद्ध स्मारकाला अभिवादन. वीर जवानांना पंतप्रधानांकडून आदरांजली. विकसित भारताचा संकल्प आणखी दृढ होवो. मोदींनी एक्स पोस्ट करत देशवासियांना दिल्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे भारतीय कॅप्टन शुभांशु शुक्लांचा गौरव. सर्वोच्च शौर्य पुरस्कार अशोक चक्रानं गौरवान्वित. शिवाजी पार्कात मुख्यमंत्र्यांकडून ध्वजवंदन. ठाण्यात एकनाथ शिंदेंकडून तर पुण्यात अजित पवारांनी केलं ध्वजवंदन. संघ मुख्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण. नागपूर महानगर संघचालक राजेश लोहिया यांच्या हस्ते ध्वजवंदन सोहळा. शक्तीपीठ महामार्गाचं सुधारित संरेखन निश्चित. 13 जिल्ह्यातील 395 गावातून 895 किलोमीटरचा मार्ग जाणार. मुंबईतील 12 विभागात उद्यापासून पाणी कपात. पिसे येथील न्यूमॅटिक गेट सिस्टीमच्या वार्षिक परीक्षणाच्या कामामुळे होणार पाणीपाणी. समृद्धी मार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी खुशखबर. तब्बल 22 फूड प्लाझा उभारण्याच्या कामाला वेग. त्यापैकी 8 फूड प्लाझा सुरू. शिर्डीच्या साईबाबांच्या चरणी कोट्यावधींच्या देणग्या. भक्ताकडून 1 कोटीचा सुवर्ण मुकुट अर्पण. अमेरिकेतील साई भक्त अंकिता पटेल यांनी दिला रत्नजडित मुकुट. हिमवादळाचा विमान प्रवाशांना जबर फटका. अमेरिकेमध्ये 13,000 विमानांची उड्डाणं रद्द. ट्रम्प यांच्याकडून थेट आणीबाणीची घोषणा.